वेलकम स्टुडंट्स. या आधीच्या लेक्चर जे आपले झालेले आहेत, आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची पूर्ण सिरीज पाहत आहे. भरपूर थिंकर आपण पाहिलेले आहेत. ओके, त्यामध्ये आपण टेलर सुद्धा पाहिलेला आहे, त्यामध्ये आपण फायोल सुद्धा पाहिला आहे, त्यामध्ये आपण विल्सन सुद्धा पाहिलेला आहे. ओके, वेबर सुद्धा आपण ऑलरेडी चालू केलेलं आहे. वेबरचं तुम्ही या आधीचं लेक्चर्स पाहिलं असेल, पहिला लेक्चर तुम्ही वेबरचं पाहिलेलं असेल. आणि मॅक्स वेबरच्या पहिल्या लेक्चर्समध्ये जे तुम्ही पाहिलं की एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला मॅक्स वेबरबद्दल आली असेल की मॅक्स वेबर विचार कसा करतो आणि प्रशासनाबद्दल त्याचे काय विचार्स आहेत, ओके, काय सिद्धांत आहेत, त्या गोष्टी तुम्हाला एक बेसिक आयडिया याच्या आधीच्या मॅक्स वेबरच्या लेक्चरमध्ये आले असेल. तुम्ही जर ते लेक्चर्स ऑलरेडी पाहिलेलं नसेल तर आपले जे सिरीज आहे यूट्यूब सिरीजमधलं त्यातलं जे याच्या आधीचं लेक्चर आहे ते पहा, ज्यामध्ये मॅक्स वेबरच्या बेसिक आयडिया दिलेल्या आहेत. आताचं जे लेक्चर आहे हे सेकंड लेक्चर आहे आपलं मॅक्स वेबरचं. मॅक्स वेबर हे जे थिंकर्स आहेत त्याच्याबद्दल. या मॅक्स वेबरबद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये. या लेक्चरमध्ये आपण त्याचे बेसिक महत्त्वाचे तत्व कोणतं आहे ते तत्वे समजून घेणार आहे. हालाकी तत्वे समजायला अवघड नाही आहे, परंतु ते तत्व पाहून तुम्हाला कळेल की हे मॅक्स वेबरचे तत्वे आजचे तसेच्या तसे आजच्या प्रशासनामध्ये आपल्याला दिसत आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होता की असा प्रशासकीय थिंकर आहे, असा प्रशासकीय विचारवंत आहे की या प्रशासकीय विचारवंताच्या नावाने कंप्लीट ब्युरोक्रेसी आहे, पूर्ण नोकरशाही आहे. ओके, त्यामुळे सध्याच्या ज्या नोकरशाही आहेत बऱ्याचशा देशांमधल्या, त्या नोकरशाहींना आपण वेबरियन नोकरशाही असं म्हणतो. कारण त्याचा इम्पॅक्टच या विचारवंताचा नोकरशाहीवर एवढा झालेला आहे की नोकरशाहीच त्याच्या नावाने ओळखली जाते. इव्हन भारतातली नोकरशाही सुद्धा वेबरियनच नोकरशाही आहे. हे तुम्हाला कळेल. आता तुम्ही तत्व पाहू जसे आपण, तसं तुम्हाला कळेल की अरे ही तत्व तर आजच्या नोकरशाहीमध्ये जसेच्या तसे दिसत आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की भारताची नोकरशाहीला आपण वेबरियन नोकरशाही म्हणतो. आणि फक्त भारतातलीच नाही आहे, जगातल्या मोस्टली ज्या नोकरशाही आहेत त्यांना वेबरियन नोकरशाहीच म्हणतात. कारण वेबरची जी तत्वे आता आपण पाहणार आहे ते तत्वे त्यामध्ये आपल्याला दिसतात. पहा त्याचे कोणकोणते तत्वे होते. सोप्या भाषेमध्ये आपल्याला हे तत्वे समजून घ्यायचे. खूप अवघड नाही आहेत आणि आहेत पण सोपे. ठीक आहे, एक तत्व आहेत, बरेचसे तत्व आहेत आपले. ठीक आहे, पाहूया काय म्हणतात तत्व. पहिलं तत्व पहा काय म्हणतं. ठीक आहे, पहा, सत्ता आणि कार्यातील अवैयक्तिक निकष. ओके, त्याला इम्पर्सनल ऑर्डर असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. अवैयक्तिक निकष कसले? सत्ता आणि कार्य. आता याचा अर्थ काय? तसं वाचून असं वाटत असेल की काय म्हटलेलं आहे, अवैयक्तिक निकष म्हणजे काय, इम्पर्सनल ऑर्डर म्हणजे काय. अर्थ समजल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. याचं काय म्हणणं आहे, अवैयक्तिक म्हणजे एक व्यक्ती आणि ते कार्य या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असतात. एखाद्या व्यक्तीला तो ते कार्य करत आहे, त्या कार्यालयामध्ये तो काम करत आहे म्हणून त्याला सत्ता मिळालेली आहे. तो व्यक्ती त्या कार्यालयात जर नसेल तर एक व्यक्ती म्हणून त्याला ती सत्ता मिळणार नाही, म्हणून त्याला अवैयक्तिक म्हटलेलं आहे. जसं उदाहरण देतो की एखादा जर डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे, ठीक आहे, समजा रमेश नावाचा एखादा डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे. तो रमेश नावाचा व्यक्ती त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या पोझिशनवर आहे, त्या कार्यालयात आहे म्हणून त्याच्याकडे अधिकार आहेत. जर उद्या चालून गव्हर्नमेंटनी त्याला डिस्ट्रिक्ट कलेक्टर या पोझिशनवरून जर डिसमिस करून टाकला, त्याला काढून टाकला, त्याला नोकरशाहीमधून जर काढून टाकला, तर तो एक रमेश नावाचा व्यक्ती म्हणून त्याला सगळे डिस्ट्रिक्ट कलेक्टरचे अधिकार मिळणार का? नाही. का? तो त्या पोझिशनवर होता, त्या कार्यालयामध्ये काम करत होता म्हणून त्याला ते अधिकार होते, त्याला ती सत्ता होती. त्याला त्या पोझिशनवरून काढून टाकला, त्या कार्यालयातून त्याला काढून टाकला की तो एक व्यक्ती म्हणून त्याला डिस्ट्रिक्ट कलेक्टरचे पोझिशन्स, डिस्ट्रिक्ट कलेक्टरचे अधिकार मिळतात का? नाही मिळत. आणि प्रत्येकासाठी आपल्याकडे, इव्हन प्रधानमंत्री, तो व्यक्ती त्या पोझिशनवर आहे प्रधानमंत्री म्हणून, किंवा एखादा मंत्री, तो व्यक्ती त्या पोझिशनवर आहे म्हणून त्याला त्या मंत्री किंवा प्रधानमंत्री हे अधिकार मिळतात. जर त्या व्यक्तीला त्या पोझिशनवरून काढून टाकला तर त्याचे सगळे अधिकार सुद्धा निघून जातात. जसे की एखादा ऑफिसर असेल, तो फार कॅबिनेट सेक्रेटरी बनलेला असेल आणि कॅबिनेट सेक्रेटरी बनून जर तो रिटायर झाल्यानंतर तो कॅबिनेट सेक्रेटरीचे त्याला अधिकार मिळतात का? नाही मिळत. कारण तो झालाय रिटायर्ड, त्याचं काम संपलंय आता. ठीक आहे, तो त्या पोझिशनवर होता म्हणून त्याच्याकडे अधिकार होते, त्याची पोझिशन गेली, त्याचे अधिकार गेले म्हणून त्याला म्हटलेलं आहे अवैयक्तिक निकष. हे वेबरियन ब्युरोक्रेसीमध्ये असते. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत त्या सत्ता तुम्हाला कोपर्यंत आहे, जोपर्यंत तुम्ही त्या ऑफिसमध्ये आहेत, एक व्यक्ती म्हणून तुमच्याकडे ती सत्ता नाही. तुम्ही त्या कार्यालयातले अधिकारी म्हणूनच तुमच्याकडे सत्ता असणार, जे आजच्या सुद्धा आपल्याला भारतातल्या नोकरशाहीमध्ये सुद्धा दिसून येते. दुसरं आहे पदानुक्रम असायला पाहिजे.
हायरार्की असायला पाहिजे. आहे का नाही आपल्याकडे हायरार्की? तुम्ही पहा, खालपासून वरपर्यंत ऑफिसर आहेत आपल्याकडे. ओके, एकदम ग्रामसेवक जर म्हटला मग BDO आहे, तहसीलदार आहे, ठीक आहे, SDO आहे, डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे, त्याच्यावर मग सेक्रेटरी, सचिव, मग केंद्रातले सचिव, चीफ सेक्रेटरी सुद्धा आहे, वर कॅबिनेट सेक्रेटरी सुद्धा आहे. किती अशी आपल्याकडे पूर्ण पदानुक्रम आहे, पूर्ण हायरार्की आहे. आणि वेबरचं म्हणणं त्याचं आहे की हायरार्की असायला पाहिजे. याने फायदा काय होतो? ऑर्डर कोणाची ऐकावी हे सुद्धा क्लिअर करते, कारण तुमचा बॉस कोण आहे इमिजिएट ते तुम्हाला कळते. त्यामुळे ऑर्डर कोणाची ऐकावी हे सुद्धा तुम्हाला कळते. तुमचं प्रमोशन होऊन तुम्ही कोणत्या पोझिशनला जाणार ते सुद्धा तुम्हाला यातूनच कळत आहे, हायरार्की मधून. राईट, दोन्ही गोष्टी करत आहे की ऑर्डर कोणाकडून घ्यावी आणि तुमचं प्रमोशन कोणत्या पोझिशनवर होणार. तिसरी गोष्ट, तुम्ही ज्या पोझिशनला आहे तुमचं कर्तव्य कोणत्या तुमच्या खाली काम करणाऱ्या ऑफिसर्स बद्दल आहे ते सुद्धा तुम्हाला हायरार्कीमुळेच कळते की बाबा हे जे माझ्या खाली काम करत आहे, माझ्या हायरार्कीमध्ये, पदानुक्रममध्ये, यांच्यावर मला कंट्रोल ठेवायचा आहे, यांच्यावर माझा डिसिप्लिन मला ठेवायचा आहे, हे सुद्धा कळते. त्यामुळे पदानुक्रम ऑर्गनायझेशनमध्ये असायला पाहिजे असं तो म्हणतो. त्यानंतर अधिकारी संसाधनांचे मालक नसतात असं त्याचं म्हणणं आहे. आणि हे खरी गोष्ट आहे. मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा बोललो की वेबर प्रत्येक गोष्ट वाईटच बोलतो असं नाही, बऱ्याचशा चांगल्या गोष्टी वेबरने सांगितलेल्या आहेत. जसं की अधिकारी संसाधनांचे मालक नाहीत. डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे दरवर्षी करोडोचा फंड येतो, म्हणून डिस्ट्रिक्ट कलेक्टरचा फंड आहे का तो? ठीक आहे, त्या व्यक्तीचा फंड आहे का तो? मालक आहे का त्या फंडचा? नाही. फंडची मालक जनता आहे. तो कलेक्टर किंवा तो ऑफिसर त्या फंडचा मालक नसतो. ऑफिसर वेगळा आणि फंड हा गव्हर्नमेंटचा, हे आपल्याला इथे दिसून येते की ते संसाधनांचे मालक नसतात. कोणते अधिकारी? जसं की प्रधानमंत्री भारतातल्या पूर्ण जी संपत्ती आहे त्याचे मालक आहेत का? नाही आहेत. तसा डिस्ट्रिक्ट कलेक्टर पण त्या जिल्ह्यातली ज्याच्याकडे जे संपत्ती आलेली आहे, जे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी पैसा आला, त्याचा तो मालक नसतो. त्यामुळे त्या साधनांवर तो डिस्ट्रिक्ट कलेक्टर अधिकार दाखवू शकत नाही, तो अधिकारी अधिकार दाखवू शकत नाही. ही चांगली गोष्ट सुद्धा वेबर सांगतो. ठीक आहे. कार्यालय वारशाने मिळत नाहीत. पहा, वंश परंपरेने किंवा वारशाने कार्यालय नसतात. आपल्याकडे आहेत का वारशाने कार्यालय? भारतातलं कोणतं तरी कार्यालय आहे का? प्रधानमंत्र्याचा मुलगा प्रधानमंत्री बनतो का आपल्याकडे? राष्ट्रपतीचा मुलगा राष्ट्रपती बनतो का? नाही बनू शकत. त्याला निवडून यावं लागेल जर प्रधानमंत्री बनायचं असेल तर. राष्ट्रपती बनायचं, राष्ट्रपती म्हणून निवडून यायचं असेल आणि ऑफिसर बनायचं असेल तर एक्झाम पास करावी लागेल. आपल्याकडे वंश परंपरेने पोझिशन नाही की माझे वडील डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते म्हणून मी डिस्ट्रिक्ट कलेक्टर बनेल, वडील SP होते म्हणून मी SP बनेल, असं कडे नाही. त्याला पुन्हा एक्झाम द्यावी लागेल, ती पास करावी लागेल, त्याच्यानंतर तो त्या पोझिशनवर येईल. त्यामुळे वंश परंपरेने आपल्याकडे कोणत्याही वेबरियन ब्युरोक्रेसीमध्ये पोझिशन्स नसतात. ही सुद्धा एक चांगली गोष्ट आपल्याला वेबर इथे सांगतो. त्यानंतर वेबर म्हणतो नियम आणि कायदे हे कोणत्याही कंडिशनमध्ये पाळले गेले पाहिजे, प्रत्येक परिस्थितीमध्ये पाळले गेले पाहिजे. आणि प्रत्येक ऑफिसर किती चांगला आहे हे यावरून ठरवलं पाहिजे की तो नियम आणि कायदे किती चांगल्या प्रकारे त्याची अंमलबजावणी करू शकतो. आणि आवश्यक आहे डेमोक्रेसीमध्ये. तुम्ही नियम आणि कायदे जर पाळत असाल तरच कायद्याचं राज्य सुनिश्चित केलं जाऊ शकते. त्यामुळे वेबर सुद्धा सांगतो की नियम आणि कायदे पाळणे फार आवश्यक आहे आणि प्रत्येक ऑफिसरनी ते नियम कायदे पाळलेच पाहिजे. ओके. आणि ते जर पाळले तर डिसिप्लिन राहते, कामामध्ये एक सातत्यता राहते. आपल्या मर्जीने मला वाटेल तसं मी करेल हे तिथे चालत नाही, कारण प्रत्येक जण नियमाने बांधील असणार. याची काही टीका सुद्धा आहे, ते टीका आपण ज्यावेळेस टीकाबद्दल चर्चा करू त्यावेळेस पाहू. ओके. या पुढच्या लेक्चर जे होईल आपलं त्यामध्ये आपण टीकाबद्दल पाहणार आहे, वेबरवरच्या टीका. त्यामुळे हे लेक्चर झाल्यानंतर समोरचं लेक्चर पहा, या ठिकाणी तुम्ही टीकेचा अभ्यास करणार की वेबरवर टीका कोणकोणत्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर वेबर म्हणतो गुणवत्तेच्या आधारे निवड करा. चांगली गोष्ट सांगितली त्यानं. सिलेक्शन ऑन द बेसिस ऑफ मेरिट, गुणवत्तेच्या आधारावर निवड. आणि आवश्यक गोष्ट आहे. आता आपल्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाम होतात, कशा होतात? गुणवत्तेच्या आधारावर निवड होते की नाही तुमची? प्रिलिम पास व्हावी लागेल, मेन्स पास व्हावी लागेल, इंटरव्ह्यू द्यावा लागेल, इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर लिस्टमध्ये नाव येईल. गुणवत्तेच्या आधारावर निवड. तुम्हाला स्वतःची गुणवत्ता प्रूव्ह करावी लागेल तरच तुमची निवड होते. तुम्ही कोणाचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे म्हणून तुमचं सिलेक्शन होणार नाही. ठीक आहे. तुम्हाला गुणवत्ता स्वतःची प्रूव्ह करावी लागेल तेव्हा सिलेक्शन होते. आणि याचे फायदे काय आहेत? चांगले लोक सर्व्हिसमध्ये असतात. ठीक आहे. हा याचा सर्वात मोठा फायदा आहे की चांगले लोक, कधीही कमी क्वालिटीचा व्यक्ती सर्व्हिसमध्ये येत नाही. त्यामुळे तुमची जी सिव्हिल सर्व्हिस राहते, लोक प्रशासन हे चांगल्या क्वालिटीचं राहते जर गुणवत्तेचे जर लोक त्याच्यामध्ये असतील. त्यानंतर लिखित दस्तावेज लोकांना उत्तरदायी असणे.
रिटर्न कम्युनिकेशन त्याचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की जेवढंही काम गव्हर्नमेंटमध्ये केलं जाते ते लिखित असायला पाहिजे. रिटर्न कम्युनिकेशन याचे 2 फायदे असतात की प्रत्येक गोष्ट लिखित असणे याचे 2 फायदे आहेत. आपल्याकडे गव्हर्नमेंटमध्ये पेपर वर्क त्याच्यासाठीच केलं जाते. प्रत्येक गोष्ट पेपर वर्क केल्या जाते. त्याचं का केल्या जाते या 2 फायदे. हालाकी त्याचा वेळ लागतो, त्याच्यात संसाधनं पण जातात, परंतु त्याचे फायदे सुद्धा आहेत. पहिली गोष्ट सातत्यता राहते. गोष्टी लिखित असल्याने होते काय की समजा उद्या चालून तुम्ही तहसीलदार बनले, आदल्या तहसीलदाराने प्रत्येक गोष्ट लिखित ठेवलेली आहे. तुम्ही नवीन तहसीलदार म्हणून जर त्या ठिकाणी जर गेले तर तुम्ही आदल्या तहसीलदाराने लिखित ठेवलेल्या गोष्टी वाचून तुम्हाला कळून जाते की अच्छा आतापर्यंत काम कसं चालत आलेलं आहे. तुम्ही त्या लिखित रेकॉर्डच्या बेसिसवर सातत्यता ठेवू शकतात तुमच्या कामामध्ये. नाहीतर तुम्हाला कळेल कसं की आधीच्यानी केलं काय. त्या लिखित रेकॉर्डमुळे तुम्हाला ते कळते आणि तुम्ही ती सातत्यता ठेवू शकता. दुसरा फायदा यामध्ये काय आहे, प्रत्येक गोष्ट लिखित असल्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते लिखित गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या, त्यामध्ये लोक प्रश्न विचारतात, बाबा हे असं का, मला एक्सप्लेन कर. त्यामुळे लोकांचं उत्तरदायित्व सुद्धा राहते. मूल्य तटस्थता, व्हॅल्यू न्यूट्रलिटी सांगतो तुम्हाला वेबर. मूल्य तटस्थता त्याचं म्हणणं काय आहे की बाबा नोकरशाही हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. कशाचं, पॉलिसीचं अंमलबजावणी करण्याचं, धोरणांच्या अंमलबजावणीचं. त्यामुळे त्यांनी व्हॅल्यू न्यूट्रल असायला पाहिजे, मूल्यांची तटस्थता असायला पाहिजे. त्यांनी कोणताही जात, धर्म, पंथ, राजकीय वर्ग त्यांच्यासोबत त्याचे मूल्य त्याचे नको. त्यांनी मूल्य तटस्थ असायला पाहिजे. मूल्य तटस्थ एखादा ऑफिसर असेल तर जशी काही पॉलिसी आली ती तशीच्या तशी पॉलिसी तो चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन करेल. नाही तर मूल्य असेल तर माझ्या बांधवांसाठी मी चांगलं काम करेल, जे माझे बांधव नाही मी चांगलं काम करणार नाही, असं व्हायला नको. म्हणून त्यांनी मूल्य तटस्थता असायला पाहिजे. काय, माझा भाऊ आहे म्हणून त्याला कॉन्ट्रॅक्ट देतो असं नाही, बाबा मेरिटच्या बेसिसवर. ठीक आहे, मी मूल्यांना पाहणार नाही, मी मेरिटला पाहिजे, मी रूल्स अँड रेग्युलेशन नुसार काम करेल. म्हणून मूल्य तटस्थता हे तो आवश्यक आहे. याच्यावर सुद्धा टीका आहेत मूल्य तटस्थतेवर, ते पाहू आपण पुढच्या लेक्चरमध्ये, टीकेच्या लेक्चरमध्ये की मूल्य तटस्थतावर काय टीका केली. हालाकी चांगली गोष्ट आहे, ऑफकोर्स काही टीका सुद्धा आहे, टीका पाहूया. परंतु वेबरनी सांगितलेल्या ह्या गोष्टी सगळ्या आज सुद्धा पाहतो. वेबर गोपनीयतेबद्दल सुद्धा बोलतो की गोपनीयता असायला पाहिजे. ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना असायला पाहिजे सिक्रेसी. आज आहे का नाही, आहे बाबा. ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आहे आपल्याकडे 1923चा, कार्यालयीन गोपनीयता कायदा 1923चा. हे वेबरमुळे, वेबरच्या थेअरीमुळे आपण असे कायदे आणलेले आहेत की बरीचशी इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत जाऊ दिली जात नाही. कारण वेबरच म्हणतो सिक्रेसी मेंटेन करा, गोपनीयता. आजचं गव्हर्नन्स म्हणते नाही, ही गोपनीयता नको, आम्हाला पारदर्शकता पाहिजे. त्यामुळे या गोपनीयतेवर पण भरपूर टीका होते की गोपनीयता का, पारदर्शकता पाळा. तुम्ही मालक नाहीये, तुम्ही जनतेचे सेवक आहे, तर जनतेला सगळं माहीत असायला पाहिजे. त्यामुळे ही गोपनीयता सुद्धा भरपूर टीका केली जाते वेबरची याच्यावर. वेबर काय म्हणतो, गोपनीयता कशासाठी पाहिजे की गोपनीय असेल तर निर्णय चांगले घेतले जाऊ शकतात. प्रत्येक गोष्टीमध्ये जर लोक प्रश्न विचारायला लागले तर चांगले निर्णय घेतले जाऊ शकत नाही. परंतु डेमोक्रेसीमध्ये प्रश्न विचारले गेले पाहिजे, नाहीतर लोकशाही काही कामाची नाहीये, लोकशाही खराब होऊन जाते. त्यामुळे हे तत्वे जे आहेत, काही तत्वे चांगले आहेत, काही तत्वांवर ऑफकोर्स प्रश्न उभारले जातात. ते कोणते प्रश्न उभारले जातात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये टीका करताना ते पाहूया. परंतु हे तत्वे माहीत असणे तुम्हाला आवश्यक आहे. ठीक आहे, अशा सोप्या भाषेमध्ये आपण हा पूर्ण सब्जेक्ट पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा पूर्ण समजून घेतो. हा सब्जेक्ट आता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मीडियममध्ये अवेलेबल आहे. ऑफलाईन जे आहे आपले लेक्चर्स 7 जुलैपासून आपण चालू करणार आहे. ऑफलाईनचे लेक्चर, त्याच्या ऍडमिशन्स ऑलरेडी चालू आहेत. तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात ऑफलाईन बॅचला. पुण्यामध्ये असाल तर 7 जुलैपासून तुम्ही ऑफलाईन कोर्स करू शकतात. परंतु पुण्यामध्ये नाहीत, ऑफलाईन करणे पॉसिबल नाही, तर ऑनलाईन लेक्चर्स आपले ऑलरेडी अवेलेबल आहेत. कोणत्या ॲपवर, ज्ञानदीप ऑप्शनल ॲपवर आपले ऑलरेडी ऑनलाईन लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुम्ही ज्ञानदीप ऑप्शनल ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सिलेक्ट करा. तिथे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियममध्ये कोर्स भेटतील. तुम्हाला वाटेल इंग्लिश, जो तुमची लँग्वेज प्रेफरन्स असेल तो कोर्स तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये फुल कोर्समध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स, नोट्स सुद्धा मिळणार, मेंटरिंग सुद्धा मिळणार, आन्सर रायटिंग टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार. लक्षात घ्या, हे ऑनलाईनमध्ये पण मिळणार आहे आणि ऑफलाईनमध्ये पण मिळणार आहे, या दोन्ही गोष्टी. ठीक आहे, इथे तुम्ही कोड पाहू शकतात, 2 QR कोड. हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे आणि हे इंस्टाग्राम चॅनल आहे. कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यावर तुम्ही कसलीही एन्क्वायरी काही करायची असेल आपल्या कोर्सबद्दल करू शकतात. कॉन्टॅक्ट नंबर आहे 940 542 546 आणि 1. काही प्रॉब्लेम आला तर यावर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि हा कोर्स घेऊ शकता. ओके,
आता इथे वेबरचं जे आहे आपण दुसरं पाहिलेलं आहे लेक्चर. थर्ड लेक्चर सुद्धा तुम्ही पहा, ज्यामध्ये आपण वेबरवरच्या या तत्वांवरची कोणती टीका आहे ती टीका तुम्हाला कळेल. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.